आजकाल शिफ्ट ड्युटी आणि रात्रीचं जागरण खूप कॉमन झालेलं आहे. IT क्षेत्र, हॉस्पिटल, फॅक्टरीज, पोलीस डिपार्टमेंट अनेक जण रात्री काम करतात. पण एक साधा प्रश्न आहे, रात्री जागरण केल्यावर शुगर, BP का बिघडायला लागतात? आपल्या शरीराचं एक नॅचरल टाइम टेबल असतं. सकाळी शरीर ॲक्टिव्ह होतं आणि रात्री शरीराला रेस्ट हवा असतो. रात्री 10 ते 11 नंतर बॉडी स्लीप मोडमध्ये जायला तयार होत असते. पण आपण त्यावेळी जागे असतो, काम करतो, मोबाईल पाहतो, चहा कॉफी घेतो, तेव्हा बॉडी कन्फ्यूज होऊन जाते. रात्री जागरण केल्यानंतर स्ट्रेस हार्मोन वाढला जातो. हा हार्मोन इन्सुलिनचं काम करत असतो. इन्सुलिनने नीट काम नाही केलं तर ब्लड शुगर वाढला जातो. त्याचबरोबर रेग्युलर नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीजची रिस्क जास्त दिसायला सुरुवात होते. काही स्टडीजमध्ये आपल्याला 20 ते 30% रिस्क वाढलेला दिसतो. आता BP बद्दल जाणून घेऊयात. नॉर्मल सिच्युएशनमध्ये रात्री BP हा थोडा कमी होत असतो, कारण बॉडी त्यावेळेस रिलॅक्स होत असते. पण जर आपण रात्री ॲक्टिव्ह असलो, टेन्शनमध्ये असलो, रात्री कॅफेन घेत असलो तर BP कमी होत नाही, तो हायच राहू शकतो. वर्षानुवर्ष असं झालं तर हार्टवरती एक्स्ट्रा प्रेशर येत जातो. रात्री जागरणमुळे भूक जास्त लागते, चुकीच्या वेळी चुकीचं खाणं होतं, जास्त मीठ, जास्त तेलकट पदार्थ घेतले जातात, त्यामुळं वेट वाढतं, पोटावरती फॅट जमा होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढायला सुरुवात होते. हळूहळू शुगर बॉर्डरलाईन येते, BP थोडासा वाढायला सुरुवात होतो. एक दिवस रिपोर्ट क्लिअरली ॲबनॉर्मल येऊन जातात. प्रॉब्लेम असा आहे की सुरुवातीला मोठा सिम्पटम दिसत नाही. थकवा, डोके जड होणं, थोडंसं चिडचिड वाढणं, पोटावर फॅट जमा होणं, लोक हे नॉर्मल समजतात, परंतु बॉडी आतून बदलत असते. स्पेशली 35 ते 40 वर्षानंतर हा इफेक्ट आपल्याला दिसतो. जर फॅमिली हिस्ट्री असेल, आधीपासूनच शुगर, BP अशी हिस्ट्री असेल तर रिस्क अजूनच वाढली जाते. म्हणून शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी. दिवसात कमीत कमी 6 ते 7 तास प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे. झोपताना रूम डार्क ठेवा, रात्री हेवी जेवण टाळा, चहा कॉफी लिमिटेडमध्ये घ्या, शक्य असेल तेव्हा लाईट एक्सरसाइज करा. पण जर शुगर आधीच वाढलेली असेल, BP कंट्रोलमध्ये येत नसेल आणि वेटही वाढलेलं असेल तर फक्त टिप्स पुरेशा नसतात. रूट कॉजवर काम करणं खरंच गरजेचं असतं. तर त्यामुळे माधवबागमध्ये अशा पेशंट्ससाठी डिटेल चेकअप करून शुगर कंट्रोल्स, त्याचबरोबर वेट मॅनेजमेंट, स्ट्रेस कंट्रोल, हार्ट प्रोटेक्शन यावरती एकत्रित काम केलं जातं. फोकस फक्त नंबर कमी करण्यावरती नसतो, तर बॉडी बॅलन्स व्हावी, लाईफस्टाईल मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावी याच्यावर असतो. लक्षात ठेवा की शिफ्ट ड्युटी बदलणं कदाचित शक्य नसेल, पण त्याचा रिझल्ट कंट्रोल करणं हे नक्कीच शक्य आहे. जर तुम्ही नाईट शिफ्ट करत असाल आणि शुगर वाढलेलं दिसत असेल, BP कंट्रोलमध्ये येत नाही असं दिसत असेल, किंवा पोटावरती फॅट वाढत चाललेला आहे, त्यावेळी चेकअप करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली कमेंट्स करा. व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की शेअर करा. माधवबाग खोपोली चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.